तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जाळ्याने मासे पकडण्यासाठी आलो. तर येथे आल्यानंतर पहिल्यांदा टोपाला हवा भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो, टोपाला बरीच हवा भरून घ्यायची आहे. तर बघू शकता, तोंडानेच अशा प्रकारे हवा भरून घ्यायची आहे टोप्याला. तर बघू शकता, नदीचं पाणीसुद्धा बरंच कमी झालेलं आहे आता. तर मित्रांनो, आज आम्ही 3.5 बोटी जाळे घेऊन आलेलो आहे. तर आता ते जाळे ते सोडायचे आहे. आणि मित्रांनो, आता येथे कडेवरूनच जाळे सोडायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता, येथूनच आता दोन्ही जाळे सोडण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, जाळे सोडण्याआधी आपण ते जाळे भिजवून घ्यावे लागतात आपल्याला, म्हणजे जाळे पाण्यामध्ये लवकर बुडतात. आणि येथे जाळे सोडून झालेले आहेत. तर जाळे सोडून झाल्यानंतर पुन्हा जाळे काढायला सुरुवात केलेली आहे. तर आपण पाहू आता जाळ्यामध्ये किती मासे सापडतात ते. तर बघू शकता, येथे एक लहान साईजचा मळे मासा सापडलेला आहे. तर बघू शकता, मळे मासा सापडले पहिल्यांदाच. आणि मित्रांनो, थोडं पुढे आल्यावरती आम्हाला सापडलेला आहे एक कटला मासा. तर तो बराच मोठा कटला मासा आहे मित्रांनो, बघू शकता. हा सापडलेला आहे आम्हाला 3.5 बोटी जाळ्यामध्ये. तर हा कटला 1 ते 1.5 किलोच्या दरम्यान याचं वजन आहे. तर बराच मोठा कटला मासा मित्रांनो 3.5 बोटी जाळ्यामध्ये सुद्धा पडतात. तर पहिल्यांदाच जाळे काढण्यास सुरुवात केल्यानंतर थोडं पुढे आल्यावरती आम्हाला पहिल्यांदाच एवढा मोठा कटला मासा सापडलेला आहे. तर बघू शकता, तो आता या गांजूमध्ये ठेवणार आहोत. तर कटला मासा काढून गांजूमध्ये ठेवल्यानंतर पुढे थोडे जवळच अंतरावरती आम्हाला दुसरा पण ढोकर मासा सापडलेला आहे. तर बघू शकता, हा ढोकर मासा थोडा लहान साईजचाच आहे. तर मित्रांनो, 3.5 बोटी जाळ्यामध्ये लहान काही मोठे साईजचे मासे चांगल्या प्रकारे पडतात. तर आम्ही आता आलेलो आहे दुसऱ्या पॉईंटवरती. इथे आम्ही विहिरीमध्ये जाळे सोडणार आहोत. तर इथे जाळे सोडायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता, विहिरीच्या साईडने पण मोठ्या साईजचं एक जाळं लावलेलं आहे, जेणेकरून मासे बाहेर जाऊ नये म्हणून त्यासाठी हे जाळं लावलेलं आहे. तर येथे 3.5 बोटी जाळं सोडायचं आहे. तर मित्रांनो, ही विहीर बरीच खोल असल्यामुळे त्यामध्ये जाळंसुद्धा बरंच खोल जाणार आहे. तर हे 3.5 बोटी जाळी सोडितो आम्ही विहिरीमध्ये. तर बघू शकता, त्याला बुडण्यासाठी इथे खाली एक दगड बांधलेला आहे, म्हणजे हे जाळं लवकर खाली जाईल तळाला. तर हे 2 ते 3 गरके विहिरीला मारायचे आहेत, म्हणजे मासे हे लवकर जाळ्यामध्ये पडतील. तर बघू शकता मित्रांनो, येथे जाळ्यामध्ये मासे पडलेले आहेत. तर पाहू आपण कोणते मासे आहेत ते. तर मित्रांनो, हे महाशीर मासे आहेत. तर बघू शकता, महाशीर मासा हा 3.5 बोटी जाळ्यामध्ये पडला आहे. आणि त्याचबरोबर एक चिलापी पण आहे त्यामध्ये. तर चिलापी लहान आहे आणि महाशीर मासा हा मोठ्या साईजचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, बरेच काटेसुद्धा आलेले आहेत. तर बघू शकता, अरे बापरे, एवढे मोठे काटे आलेले आहेत जाळ्यामध्येच. तर आमचं जाळं हे काट्यामध्ये एकदम फिट्ट झालेलं आहे. तर ते काढण्यासाठी बराच वेळ लागेल आम्हाला. तर मित्रांनो, मासे आपण आता सगळ्यात आधी गांजवीमध्ये काढून ठेवू, म्हणजे काट्या काढण्यास सोपे होईल. तर हा मासा गांजवीमध्येच काढावा लागतो, नाहीतर तो हातामधून निसटून सुद्धा जाऊ शकतो. तर आता हे काटे काढण्यासाठी बराच वेळ लागेल आम्हाला. तर काटे काढून घेऊ आता. आणि ते काटे काढून झाल्यानंतर पुन्हा जाळे सोडले व पुन्हा त्यामध्ये महाशीर मासा पडलेला आहे. तर बघू शकता, हा आधी काढला त्याच साईजचा हा मासा आहे.
तर बघू शकता आहे महाशीर मासाच आहे. आणि त्याचबरोबर इकडे एक ढोकर मासा पण आहे. तर बघू शकता हा एक महाशीर मासा आणि एक ढोकर मासा एकाच बरोबर एक सापडलेला आहे ते विहिरीमध्येच. तर आपण अजून पाहू सापडतात का ते. तर मित्रांनो आधी हे मासे आम्ही गांजवीमध्ये काढून घेणार आहोत. म्हणजे हे मासे जाळ्यामधून सुटून पण जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आम्ही आधी मासे काढून गांजवीमध्ये ठेवणार आहोत. तर बघू शकता महाशीर मासा मित्रांनो खूप फिट्ट झालेला आहे जाळ्यामध्ये. तर मित्रांनो बघू शकता येथे दुसऱ्या पॉईंटवर आम्ही पुन्हा जाळे सोडलेले आहे. आणि जाळे सोडल्यानंतर अशा प्रकारे पाणी वाजवले की मासे जाळ्यामध्ये पडण्यास चांगलाच फायदा होतो. तर बघू शकता अशा प्रकारे पाणी वाजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग जाळे काढायला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आता पाणी वाजवून झालेलं आहे आणि पाणी वाजवून झाल्यानंतर आता लगेच जाळे काढायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो आपण पाहू आता किती मासे पकडलेले आहे जाळ्यामध्ये ते. तर बघू शकता मित्रांनो येथे कडेलाच एक मासा सापडलेला आहे. जाळे काढण्याच्या सुरुवातीलाच एक मासा सापडलेला आहे पहिल्यांदा. तर तो ढोकर मासा आहे. तर बघू शकता मित्रांनो आज बरेच मासे जाळ्यामध्ये पडतात. तर हे सगळे ढोकर मासेच आहेत, कारण हे 3.5 बोटी जाळ आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये लहानच मासे पडतात. तर आता बराच उशीर झालेला आहे आणि आम्ही आता मासे पकडून निघालेले आहेत. तर आमचे मित्र काही कडेला आलेले आहेत. तर आम्ही आता मासे पकडून झाल्यानंतर आता निघालेले आहेत. तर आपण आता पाहणार आहोत की किती मासे पकडलेले आहेत आज दिवसभरामध्ये ते. तर मित्रांनो काही कटले मासे तर काही महाशीर मासे आज पकडलेले आहेत आणि ढोकर मासेसुद्धा बरेच आहेत. तर आपण आता पाहणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो एका गांजवीमध्ये एवढे ढोकर मासे आहेत. तर मित्रांनो आमचे मासे पकडून झालेले आहेत आता. तर आम्ही आता निघालेलो आहे घरी. तर ह्या गांजवीमध्ये बघू शकता मित्रांनो भरपूर मासे आहेत. तर हे लहान साईजचेच मासे आहेत. तर ते टाकणार आहोत एका पिशवीमध्ये. तर अजून दुसऱ्या पण गांजवीमध्ये मासे आहेत. तर मित्रांनो येथे 2 गांजवीमध्ये आहेत. तर ह्या गांजवीमध्ये सुद्धा बरेच मासे आहेत. तर ह्या गांजवीमध्ये मोठाले मासे आहेत. आणि या तिसऱ्या गांजवीमध्ये लहान साईजचे मासे आहेत. तर तेही बरेच मासे आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना. आणि तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.